घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे ऐश्वर्या ही जानकीला थांबवते आणि विचारते, तू राहुल आणि शर्वरी यांचं लग्न लावून देणार आहेस का? त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हो, बरं झालं आणि तुला लक्षात आलं. तेव्हा इकडं ऐश्वर्या म्हणते की अगं, तुला का नाही कळत आहे, हा सर्व राहुल आणि शर्वरी यांचाच प्लॅन आहे. आणि त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तू हे किती दिवस बोलत राहणार आहेस आणि आपण त्यांचं लग्न लावून दिलं तर ते सुखी होतील. तेव्हा इकडं ऐश्वर्या म्हणते की तुला माहीत नाही का, 4 लोक काय बोलत आहेत आणि आता तू जर त्यांचं लग्न लावून दिलं तर ते काय म्हणतील. हे सगळं त्यांनी मुद्दा म्हणूनच केला आहे आणि विक्रांतचा खून हा शर्वरीनेच केला आहे हे सर्व सिद्ध होईल. तेवढ्यामध्ये तिथं ऋषिकेश येतात आणि जानकीला विचारतात की तू आईंना भेटायला जाणार होतीस ना आणि काय झालं. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की ऐश्वर्याला काही बोलायचं आहे. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश दादा, मला तर वाटत आहे की हा सर्व राहुल आणि शर्वरीचाच प्लॅन आहे आणि जर उद्या राहुलने शर्वरीसोबत लग्न करून पैसे घेऊन शर्वरीला सोडून तो पळून गेला तर आपण काय करायचं. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आपण एकदा राहुलची परीक्षा घेऊयात आणि ती प्लॅन करते. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की तुझ्या प्लॅननुसारच आपण सर्व काही करूयात. त्यानंतर इकडं राहुलला मेसेज येतो की मला भेटायला ये. त्यावेळेस शर्वरीने मेसेज केलेला असतो आणि इकडे राहुल विचारतो की तू मला घरातल्या घरातच मेसेज का करत आहे. त्यावेळेस ती सांगते की जानकी वहिनींनी सांगितलं आहे ना, लग्नाच्या अगोदर भेटायचं नाही, त्यामुळे मी मेसेज करत आहे आणि लवकरात लवकर मला चौकामध्ये भेटायला ये आणि मी सर्व दागिने आणि पैसे घेऊन आलेली आहे. त्यावेळेस इकडं राहुलला म्हणतो ठीक आहे आणि तो चौकामध्ये भेटायला जातो आणि त्यावेळेस इकडं म्हणतो की तू हे सगळं काय करत आहेस आणि पैसे आणि दागिने घेऊन तू का आली आहेस आणि तुला माहीत आहे का की जानकी वहिनी आपल्यासाठी किती प्रयत्न करत आहे. त्यावेळेस ती काहीच बोलत नाही. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की तुला लक्षात येत आहे का, जानकी वहिनींनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन आज मला त्यांनी घरात घेतलं आहे आणि त्या आईंनाही बोलणार आहेत आणि आपलं लग्नही करून देणार आहेत. मग तू हे सगळं का करत आहेस. आणि अशी आपल्याबद्दल विचार करणारी माणसं ही खूप कष्टाने मिळत असतात. त्यावेळेस तिथं जानकी उठते आणि तिथे सगळेजण येतात. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की हे सर्व काय आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की ही तुझी परीक्षा होती आणि तू चांगल्या मार्कांनी पास झाला आहेस. त्यावेळेस इकडं जानकी आपल्या फोनवरून राहुलला फोन करते आणि सांगते की मीच तुझ्या मोबाईलमध्ये माझा नंबर शर्वरी या नावाने सेव्ह केला होता आणि तुला मेसेजही मीच केला होता आणि मीच तुला या चौकामध्ये बोलवली आहे. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की मला माझ्या बहिणीचा हात मी कोणाच्या हातात देत आहे हे पण पाहायचं होतं आणि त्यासाठी मी तुझी परीक्षा घेतली आणि खरंच तू त्या परीक्षेमध्ये पास झाला आहेस आणि मी जे तुला मारहाण केली आहे त्याबद्दल मला माफ कर, असंही ऋषिकेश सांगतात. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की ते सर्व ठीक आहे, पण मला हे नाही लक्षात येत आहे की तुम्ही मला असं का बोलवत आहात. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की एका बहिणीच्या प्रेमापोटी एका भावाने घेतलेली परीक्षा आहे असं समज. आणि त्यानंतर तिथून राहुल हा निघून जातो. त्यानंतर इकडं जानकी ऐश्वर्याला म्हणते की आता तरी तुझ्या पटलं ना. त्यानंतर इकडं राहुल घरी येतो आणि शर्वरीला भेटतो. त्यावेळेस तो म्हणतो की बरं झालं तू मला सगळं सांगितलं, नाही तर आज आपलं सगळा प्लॅन फेल झाला असता. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की जेव्हा जानकी वहिनींनी तुझा मोबाईल चेक केला त्यानंतर मी तिच्या मागे जाऊन पाहिलं पण ती रूममध्ये नव्हती, म्हणून मी तुला मेसेज करून सांगितला की हे सगळं त्यांचं काहीतरी प्लॅन आहे आणि त्यानंतर तू जे वागलास ते एकदम योग्य आहे आणि ते बरं केलं की तुला कसं आलं लक्षात. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की यांना वाटत आहे की चुहाचा सापळा रचून ते सिंहाला पकडतील, पण हे कधीच शक्य होणार नाही. त्यानंतर इकडं जानकी ही घरी येते आणि सगळ्यांना खाली बोलून घेते. त्यावेळेस सगळेजण येतात आणि तिथे राहुल येतो. त्यावेळेस इकडं ऋषिकेश मी शर्वरीसाठी राहुलचा मागणी करत आहे आणि मला वाटत आहे की हे दोघं एकमेकावरती प्रेम करतात तर आपण त्यांचं लग्न लावून देऊया. त्यावेळेस इकडं सौमित्र ऋषिकेशला थांबवतात आणि म्हणतात की दादा, मला तू बोलण्याच्या अगोदर काहीतरी बोलायचं आहे. हा राहुल हा एक नंबर चालूचा लफंगा आणि लबाड माणूस आहे आणि तू त्याच्या हातामध्ये शर्वरीचा हात का देत आहेस आणि याने हे सगळं पैशासाठीच आपल्या घरामध्ये आलेलं आहे. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात
की तुला हे सगळं का वाटत आहे. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की हे सर्व तुझ्या मनामध्ये जानकी वहिनींनीच भरवलं आहे, म्हणून तू आज तयार झाला आहेस. तुला माहीत आहे का आपली गावामध्ये किती बदनामी होत आहे. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की सौमित्र दादा, तुला गावाची पडलेली आहे, तू माझ्या सुखाचा काहीतरी विचार करत आहेस का. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की ज्यावेळेस मला तुझी गरज होती त्यावेळेस तू केस लढण्यापासून नकार दिला आणि तू माझा काय विचार करणार आहेस. इकडं जानकी वहिनीच माझ्या सुखासाठी हे सर्व प्रयत्न करत आहे आणि तू तर एक नंबरचा पळपुटा निघालास. जेव्हा मी जेलमध्ये होते तेव्हा माझी केस लढला नाहीस. तुझी बायकोच बरी होती, तिनं माझी केस लढली आणि ती मला आज सोडून घेतली. तेव्हा इकडं सौमित्र हात उचलत असतो, तेवढ्यात त्याचा हात राहुल पकडतो. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की तुझी कशी मजाल झाली की माझा तू हात पकडला आहेस. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की शर्वरीवरती जर अन्याय होत असेल तर मी त्याला अडवणारच. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की मी तिचा भाऊ आहे आणि तू माझा हात सोड आणि बाहेरच्या व्यक्तीने आमच्या घरच्या भांडणामध्ये तोंड खूपसं हे मला अजिबात आवडणार नाही. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की ती माझी होणारी बायको आहे. त्यावेळेस सौमित्र म्हणतो की होणारी बायको आहे, आणखीन झालेली नाही आहे, आणि ती माझी बहीण आहे, आमचं काहीतरी नातं लागतं. त्यावेळेस इकडं राहुल आणि सौमित्रमध्ये चांगलीच भांडणं सुरू होतात आणि ते सगळेजण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण ते दोघंही ऐकत नाहीत. आणि इकडे सौमित्र म्हणतो की माझी बहिणीचं लग्न तुझ्यासोबत होणारच नाही आहे आणि मी ते होऊ देणार नाही. त्यानंतर इकडं जानकी ह्या तांब्या खाली आपटते आणि त्यानंतर ते दोघेही शांत होतात.